हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. काल रात्री इतका पाऊस झाला आहे. अख्खा रात्र पाऊस आला होता आणि अजूनसुद्धा पाऊस सुरू आहे. आमच्या इथे उजव्या साईडला कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि त्यांचं पायवा करायचं सुरू आहे. पण जेव्हा ते पायवा करायचं सुरुवात करतात म्हणजे त्यांचं काम ऑलमोस्ट सुरुवात झालीच आहे त्यांची, पण एवढं तिथे पाणी साठतं आणि सगळं पाणी त्या तिथे गड्ड्यात जाऊन थांबतं. ते पाणी थांबल्यामुळे त्यांना परत 2 ते 3 दिवस थांबावं लागतं. बट असो, आता पावसाळा आहे तर पाऊस तर येणारच आहे. बट तरीसुद्धा पावसामुळे कोणाचा फायदा तर कोणाचा नफा होत असतो आणि आपण सगळे घरी बसून भरपूर असं एन्जॉय करतो. पण जे लेबर्स लोक असतात त्यांना पावसात, उन्हात, थंडीत कामच करावं लागतं. तर देवाने त्यांना अजून जास्ती शक्ती दिली पाहिजे, सो ते व्यवस्थित त्यांचं काम करतील. असो, पावसाळा लागला आहे. माझ्या झाडांची सुद्धा भरपूर वाढ होत आहे आणि मी काही गोष्टी नोटीस केल्या माझ्या झाडांमध्ये. तसं तर हे जे झाड आहे मोगऱ्याचं, हे मी नागपूरहून आणलं होतं. बाबांना हे गिफ्ट म्हणून मिळालं होतं कोणाच्या तरी रिटायरमेंट पार्टीमध्ये आणि आणल्यानंतर ते छान ग्रो पण होत होतं, त्यांना फुलं पण लागत होती. मग त्यानंतर अचानक आमच्या जो जुना फ्लॅट आहे, म्हणजे यापूर्वी आम्ही जिथे राहायचो त्या फ्लॅटमध्ये ना हवा यायची ना ऊन यायची, त्यामुळे ते झाडं सगळे वाळून जात होती आणि हा सुद्धा झाड ऑलमोस्ट वाळूनच गेला होता पूर्णपणे. पण मला असं वाटत होतं की त्याला थोडंफार 2-3 पानं आहेत तर आपण असू देऊया आणि मी ते असू दिलं. आणि आता पावसाळ्यात त्याला भरपूर असं मस्त पानं फुटले आहेत, हिरवळ झाली आहे झाडामध्ये. पण ना या झाडाचा प्रॉब्लेम असा आहे की खालून हे अख्खं सुकलं आहे त्याचं दंड आणि वरून त्याची हिरवे जे झाड आहेत ते म्हणजे पानं आहेत ते यायला लागले. खालून तुम्ही बघू शकता ते पूर्ण सुकलं आहे, वरून पानं येत आहे. तर मला कळत नाही आहे मी काय करू, पण आता कारण पानं छान येत आहे म्हणून मी ते असू देणार आहे. आणि मी त्याची थोडी कटिंग करून घेतली कारण ते भरपूर असं वाढलं होतं आणि वाढल्यामुळे कधी कधी असं होतं की त्याला फुलं येत नाही. आता इतक्यात त्याला फुलं आली नाही आहे म्हणून मी त्याला थोडं वरून कट करून घेतलं असं क्रॉसमध्ये आणि त्याला मी आता वर ठेवलं, कारण खाली ठेवलं की अवयव माती खातो झाडाची घेऊन. आता बघा माझ्याकडे विद्याचं झाड आणि क्रिसमस ट्रीसुद्धा होतं, मागच्या वर्षीच आणलेलं. विद्या झाड तर खूपच छान होतं, ते मी एंट्रन्सला ठेवलं होतं पण ते अख्खं वाळून गेलं तिथे हवा आणि ऊन नसल्यामुळे. आणि माझ्याकडे कढीपत्त्याचं पण झाड आहे, कधी इमर्जन्सीमध्ये लागलं तर वापरता येईल म्हणून, पण याचीसुद्धा काही वाढ होत नव्हती. आत्ता मला काहीतरी 2 दिवसापूर्वी थोडं वाढताना दिसतं आहे, अदरवाईज त्याची अजिबात वाढ होत नव्हती. हे माझं तुळशीचं झाड होतं जे माझी नानी आलेली तिने माझ्यासाठी लावलं होतं आणि ते छान मोठंसुद्धा झालं होतं. पण तिथेच ते सेम हवा पाणी नसल्यामुळे, पाणी तर होतं पण हवा आणि ऊन त्याला अजिबातच लागत नव्हती, त्यामुळे ते सुद्धा झाड जळून गेले आणि त्याचेच थोडेफार जे बिया असतात तुळशीचे ते खाली पडले आणि परत त्याला थोडेफार रोपं आलेत. तर मी विचार केला की त्या रोपांना जागा हवी, तर जे वाढलेलं झाड आहे ते त्यातनं काढून घेते म्हणून मी त्या काढून घेतलं. आणि मला असं वाटलं की जे मी थोडीशी कटिंग केली आहे मोगऱ्याची, त्याची जी कटिंगचे जे फांद्या आहेत ते मी माझ्याकडे एक वॅकेंट झाड होतं त्याला लावून घेऊ, तर मी तसं लावून ठेवलं. बघूया वाढलं तर वाढलं, नाही तर मग मी टाकून देईल. आता कारण नॉर्मली मी नेहमी पोछाच करत असते बाल्कनीमध्ये, कधीच मी असं पाणी घालत नाही. पण आज भरपूर माती झाली होती आणि माती असली की पोछा करणं शक्यच होत नाही, म्हणून मी पाणी घातलं आहे. आणि पाण्याला बघून अवयवला एवढी इच्छा झाली होती बाल्कनीमध्ये यायची, कारण त्याला पाणी खेळायला आजकाल खूप आवडायला लागलं आहे. खूप जिद्द करत होता बाहेर जायसाठी, पण मी दार लावून घेतलं कारण मला तर कमीत कमी 2 तास त्याला तिथे नव्हतंच जाऊ द्यायचं, अदरवाईज तो घसरून पडलाच असता. म्हणून आता ते 2 तास वाढल्यानंतर मी परत एकदा त्याला पोछा करून घेईल की ते पूर्णपणे सुकून जाईल. आता अवयवची जेवणाची वेळ झाली होती, कारण 11:30च्या दरम्यानच हे सगळं मी केलं होतं. त्याचं जेवण वगैरे झालं आहे, आता मस्त त्याला जेवण भरवलं आहे. त्याला जेवण भरवलं की मग नेक्स्ट टर्न असते आजी आणि प्रीतमची, कारण प्रीतमचं असते आधी त्याला भरवून घे, कारण त्याचं असं झालं ना अवयवचं, त्याला भूक लागली आणि प्रीतमला आणि त्याला सोबत दिलं तर त्याला त्याचं नसते खायचं पण प्रीतमच्या ताटातलंच खायचं असते, म्हणून मी त्याला आधी भरवून घेते, थोड्या वेळेच्या आधीच भरवून घेते. जेवण वगैरे झालं, पाणी वगैरे पिलं की मी ओपन बॉटल त्याच्या पुढे ठेवते, कारण जेवणानंतर तो लगेच खूप पाणी असं पित नाही, थोडंसं 1-2 सिपच पित असते. मग ते ओपन बॉटल कुठेतरी त्याच्या आजूबाजूला ठेवायची, मग तो स्वतः बॉटल घेतो आणि पाणी पितो जेव्हा त्याला कधी तहान लागली तेव्हा. आता मी आजीलासुद्धा जेवण वाढलं आहे, साधंच मेन्यू होतं एकदम, भाजीपोळी भात वरण आणि जलेबी जी कालची होती, भरपूर उरली होती जलेबी ती, तर मी आजीला पण दिली. पण आजी बोलली की मला 3-4 नको,
नको, मला फक्त एकच दे. म्हणजे वयानुसार ती खूप पाळते तिच्या जीवाला, की थोडंच खायचं, मग परत वाटलं तर परत थोड्या वेळाने खाता येईल, पण अति खायचं नाही म्हणजे मला त्रास होईल किंवा माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं ती अजिबातच करत नाही. जेवणसुद्धा ती फक्त एकच चपाती खाते. ती बोलते मला की मला वाटलं तर मी थोडा भात जास्ती खाईल, पण मला चपाती नको, कारण भात पचायला सोपं जातं आणि चपाती पचायला या वयात थोडंसं डिफिकल्ट जातं आणि मी थोडी मोठ्या साईजची चपाती करत असते, त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे. चला असो, आता बघा त्याचं जेवण झालं आहे अवयूचं, तरीसुद्धा बाबांबरोबर जेवण मला थोडं तरी करायचंच आहे असं असते त्याचं, माझ्या ताटातलं बाबांच्या ताटातलं. आणि ही खूप चांगलीसुद्धा सवय आहे, म्हणजे मला तरी खूप चांगली सवय वाटते. आपल्या ताटातनं लहान मुलं जेवण करत आहे, त्यांचं पोट भरलं असो की नसो, पण ते त्यांच्या हाताने काहीतरी घेऊन खात आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता मी खूपदा ट्राय करते की छोटे छोटे तुकडे करून अवयू पुढे ठेवायची किंवा अवयूला द्यायची प्लेटात, मग त्यातला तो 4 तुकड्यातनं 1 किंवा 2 तुकडा तरी खाईलच असं माझ्या मनात असतं. आणि तसंसुद्धा होतंसुद्धा, मोस्ट ऑफ टाईम होतंसुद्धा तसं. जसं की डोसा, पराठे, इडली याचे मी छोटे छोटे तुकडे करून त्याच्या पुढे ठेवते आणि तो आवडीने खातो. कारण आता मुलांचं असं झालं आहे की सगळ्या गोष्टी मला करायचं असं त्यांचं सुरू असते सतत. आणि त्यातल्या त्यात आपण त्यांना नाही म्हटलं की त्यांची आणखी जिद्द वाढते, तू जी नाही म्हणणार ते तर मी आणखीच करणार, असं झालं आहे. आमच्याकडे काही 3 पिन्सचे पण प्लग्स आहेत, त्याला आम्ही प्लास्टिकचे 3 पिन लावून ठेवतो की त्यांनी चुकूनही हात नको घालायला. पण आता ते सुद्धा त्याला काढता येतं आणि तो काढल्यानंतर त्याला म्हटलं हात लावायचं नाही, तर आवर्जून जाऊन तो तिथे हात घालणार आणि माझ्याकडे बघणार. हे त्याचं खूपच झालं आहे. चला असो, म्हणजे काही सवयी त्याच्या थोड्या जिद्दीमध्ये कन्वर्ट झाल्या आहे. नॉर्मली तो असं करत नव्हता. आता मी त्याच्या हातावर तोंडावर थोडं मारते सुद्धा की त्यांनी त्या गोष्टी नको कराव्या. मारते म्हणजे हलकंच मारते, पण तरीसुद्धा थोडा अवयव जिद्दी झाला आहे, थोड्याने भरपूर प्रमाणात जिद्दी झाला आहे तो. आणि आता त्याला जलेबी खायची होती, बाबांच्या ताटातली जलेबी उचलत होता, म्हणून मी त्याला दुसरी जलेबी दिली आणि म्हटलं चल घे जलेबी, तू एन्जॉय कर तुझी जलेबी. आणि मी सुद्धा आता थोड्या वेळाने जेवण करेल असा विचार केला, पण जास्ती काही वेळ झाला नव्हता आणि मला भूकसुद्धा लागली नव्हती. सध्या ना मी गिरनारची ग्रीन टी घेते आहे, तर त्याने ना पोट असं भरलं वाटतं. सकाळचा नाश्तासुद्धा करायची इच्छा होत नाही, पण बिकॉज आता अवयव फीड घेतो आहे तर मला थोडं खावंच लागतं. म्हणून आता आजीचं जेवण झालं, तिला झोपसुद्धा येत होती, पण ती बोलली की तुझ्याशी गप्पा मारत 5 मिनटं बसते मग जाते झोपायला. तर मी माझा उरलेला सकाळचा थोडा चहा घेतला, म्हटलं नंतर जेवण करेन, आता मला काही एवढी भूक नाही. आजी आणि माझ्या गप्पा वगैरे झाल्या आणि आजी आता थोड्या वेळ आराम करायला जाते. थोड्या वेळ तिला झोपायला बरं वाटतं दुपारी. रात्री कधी तिची झोप होते, कधी होत नाही, त्यामुळे ती दुपारची थोडी झोप घेऊन घेते आणि तिलासुद्धा मग इव्हिनिंगला थोडं बरं वाटतं. स्टार्टिंगचे 2 दिवस तर तिला अजिबातच झोप आली नाही, कारण थोडी जागा बदलली की यांचं म्हणजे म्हाताऱ्या माणसांचं असतं की त्यांना कधी झोप येते कधी येत नाही. बघा आमचं अवयव मस्त झोप वगैरे त्याची झाली आहे आणि आता खेळायला लागला आहे. म्हणजे काय तर हे जे त्याचं घर आहे ते म्हणजे तो बिलकुल टचसुद्धा करत नव्हता. त्याला खूप भीती वाटायची. मग 1-2दा मी त्याला घेऊन बसली, प्रीतम त्याला घेऊन बसली, त्याचे टॉईज आम्ही त्यात घालायला लागलो की जा तू तुझं खेळ, म्हणजे मुलं अंगाच्या बाहेरसुद्धा खेळायला पाहिजे म्हणून. आणि आता तो मस्त जातो आता आणि त्याचे टॉईज घेऊन खेळत बसतो आणि ते खूपच आनंदाची बातमी आमच्यासाठी की थोड्या वेळ तो स्वतःचा टाईम स्पेंड करतो. आता इव्हिनिंगची वेळ झालीच होती, इव्हिनिंग नाही ऑलमोस्ट 8 वाजत आले होते. म्हटलं चला जाऊन दूध घेऊन येते, म्हणजे दूध गरम करून ठेवलं की रात्री अवयूला देईपर्यंत ते थंड होतं, म्हणून मी आधी जाऊन दूध वगैरे घेऊन आली, गरम वगैरे करायला ठेवलं आणि तेवढ्यातच 9 वाजून गेले होते आणि जेवणाची वेळ झाली. बघा मी नेहमी आजीला 2 चपात्या देत असते, पण त्यातली 1 चपाती ती मला नेहमीच रिटर्न करते, कारण तिला एकच चपाती खायची असते. पण मी तिला काही फोर्स करत नाही, कारण तिला लागलं तर ती हक्काने मागते सुद्धा. प्रीतमचं सुद्धा इथे जेवण सुरू आहे. अवयूला मी भरवलं आहे ऑलरेडी, त्याचं पोट भरलं आहे आणि त्याला मी डायपर घालून प्रॉपर पूर्ण कपडे घालून ठेवलेत, सॉक्स वगैरे, कारण थोडी थंडी आहे आणि कंटिन्यू पाऊस सुरू आहे काल रात्रीपासून अजूनही. मध्ये फक्त थोडं ऊन आलं होतं, ते ऊन कसलं ते थोडीशी बादलच असते, थोड्या वेळ येते आणि मग परत पाऊस. हॅलो एव्हरीवन, फायनली आपण भेटतो आहे. म्हणजे अख्ख्या दिवसभराची कामं झाली आणि त्यानंतर फायनली मला थोडासा माझा वेळ मिळाला आहे, जो की मी युटिलाइज करणार आहे माझ्या हेअर्ससाठी. माझे हेअर्स खूप जास्ती रफ आहेत, म्हणजे मी जेव्हा कंडिशनर लावायची, म्हणजे मी नॉर्मली डव शॅम्पू वापरते आणि डवचंच कंडिशनर वापरते, तर जेव्हा मी केस वॉश केले आणि कंडिशनर लावलं तर माझे केस व्यवस्थित राहतात. पण एखाद वेळा किंवा 1-2 वेळा असं होतं की आपलं कंडिशनर संपलं तर आपण फक्त वॉश करून घेतो
घेतो त्यानंतर माझे केस इतके डॅमेज होतात आणि इतके जास्ती रफ होऊन जातात की म्हणजे थोडा जरी घाम आला तर मला इचिंग होते आणि मला फार असं फील होतं की मी केस वॉश करू परत असं वगैरे. सो मी आता मध्ये एकदा एका मेडिकलमध्ये गेली होती आणि मी त्यांना विचारलं की यासाठी काही सोल्युशन आहे का. तर त्यांनी मला बोललं आहे की खोबऱ्याच्या तेलाला थोडं हलकंसं गरम करायचं, जे की मी केलं आहे ऑलरेडी, थोडं हलकंसं गरम. आणि यातनं त्यांनी मला बोललं आहे की व्हिटॅमिन ई चं एक कॅप्सूल यात घाला, म्हणजे त्याने होऊ शकतं याने तुमचं ड्रायनेस कमी होईल केसांचा थोडा, आणि व्हिटॅमिन ई तसंही केसांसाठी चांगलं असतं. आणि माझा एक खूप वर्स्ट एक्सपिरियन्स राहिला आहे माझ्या केसांबरोबर. जेव्हा माझं लग्न झालं होतं ऑलमोस्ट 3 years अगो, मी केसांचं केराटिन करवलं होतं, तेही मॉलच्या एका चांगल्या ब्युटी पार्लरमध्ये. नॉट पार्लर, दॅट इज जस्ट म्हणजे एक NV म्हणून आहे फिनिक्स मॉलला, तिथे मी माझ्या केसांचं केराटिन करवलं होतं, ज्याची कॉस्ट मला ऑन ॲन ॲव्हरेज 13,000 रुपये आली होती. म्हणजे त्यात माझं ट्रीटमेंट होतं, जे त्यांचे शॅम्पू वगैरे होते ते सगळं होतं. पण ट्रस्ट मी ते महिनाभरसुद्धा माझ्या केसांना टिकलं नाही आणि म्हणजे माझ्या केसांना ते सूट नाही झालं की मला ती ट्रीटमेंट नाही जमली, आय डोंट नो. आणि त्यांनी मला 3 फ्री सर्व्हिसेससुद्धा बोलले होते. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे गेली फ्री सर्व्हिसेससाठी तर ते मला बोलले की सॅटर्डे संडेला फ्री सर्व्हिसेस अवेलेबल नसतात. आणि तेव्हा आम्ही दोघंही वर्किंग होतो, त्यामुळे मध्ये जायचं शक्यच नव्हतं. आणि जर तुम्हाला सॅटर्डे संडेमधनं यायचं आहे करायला तुमचं हेअरचं जे काही सर्व्हिसिंग आहे, नॉट सर्व्हिसिंग ॲक्च्युली, त्याला दुसरा काहीतरी वर्ड असतो जे की मला आठवत नाही आहे, ते करायचं असेल तर तुम्हाला त्या सॅटर्डे संडे यायचं असेल तुम्हाला त्याचे पैसे 50% द्यावं लागेल. तर ते मला म्हणजे काही युजलेस वाटलं, असं वाटलं की त्यांनी फसवलं की काय केलं, आय डोंट नो. मी थोडीशी नवीन होती म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये की मला हेअरचं ट्रीटमेंट घ्यायचं वगैरे. आणि प्रीतमसुद्धा मला बोलत होता की काहीतरी हेअरचं प्रॉपर ट्रीटमेंट घे, तुझी केसं फारच रफ आहेत वगैरे. आणि ते दिसायलासुद्धा छान नाही वाटत, म्हणजे तुम्ही अजूनही बघू शकता असे थोडे थोडे वर केस येत असतात सतत. आणि मला फार अनकम्फर्टेबल होतं. आणि मला इथे बेबी हेअर्ससुद्धा येतात, आता इतक्यात तर मी ते कापूनच टाकते, आधी मी अजिबात नव्हती कापत, पण मला खूप पोस्ट चिडचिड होते माझ्या केसांमुळे. तर आता मी ट्राय करेल की जेव्हा कधी मला हेअर वॉश करायचं असेल त्याच्या 1 दिवसापूर्वी असं थोडं हलकंसं गरम ऑइल करायचं, त्यात ही एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घालायची आणि केसांना हलक्या हाताने लावून घ्यायचं. ते बोलले होते जोरात असं रब करायचं नाही केसांना, असं हलक्या हाताने लावून घ्यायचं. मेन तर ते आपल्याला स्कल जे आपले इथे आतमध्ये आहे स्कल त्यालाच लागलं पाहिजे, मेन तेच असतं. ओके, चला तर करून बघूया. प्रयत्न तर आहेत की माझ्या केसांचं थोडं तरी ड्रायनेस कमी झाला पाहिजे आणि थोडं सॉफ्ट झाले पाहिजे माझे केस. तर आय डोंट नो होईल की नाही, पण प्रयत्न तर मला करावाच लागेल. आणि यासाठी मी आणखी पण काही असे थोडेफार ऑइल बघितले आहे जे की तुम्ही घरीच बनवू शकता, जे की माझ्या आईनेसुद्धा मला बनवून दिलं होतं. पण ते म्हणजे मला वाटतं लावायला पाहिजे होतं मी प्रॉपर, पण ते काय माझ्याकडून लावलं नाही गेलं व्यवस्थित, म्हणून आता मला हा प्रॉब्लेम होत असावा. आणि तसंही अवयव झाल्यानंतर माझ्या केसांची भरपूर अशी ग्रोथच थांबली आहे असं म्हणता येईल. आणि थांबल्याबरोबरच ना म्हणजे खूप ड्रायनेस आहे माझ्या केसांमध्ये. थोडा जरी घाम आला तर मला खूप इचिंग व्हायला लागतं केसांना. असं काही उवा वगैरे आहे नाही, पण भरपूर असं इचिंग कंटिन्युअसली होत असते. चला तर मी माझं हेअरचं ट्रीटमेंट थोडं घेऊन घेते, म्हणजे प्रॉपर ऑइलिंग वगैरे करून घेते आणि त्यानंतर मी तुमच्याशी भेटेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे गाईज. तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, जसे जसे शेअर करा. मलासुद्धा एक प्रॉपर सक्सेसफुल यूट्यूबर व्हायचं आहे. आणि यु नो म्हणजे आहे की मी सुरुवात केली आणि मला यात सक्सेस हवा आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत माझ्या आयुष्यात जे मी सुरुवात खूप कॉन्फिडन्सनी केली, पण लोकांच्या बोलण्यामुळे किंवा काय झालं कोणी म्हणून आलास वयूने पॉटी केली आहे, जावं लागेल. ओके चला गाईज, बाय. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.